मी मागे एक तिखट पोळीची रेसिपी शेअर केली होती. त्यात मी शेंगा चटणी यूज केली होती आणि त्या रीलवर मला खूप जणांनी कमेंट करून विचारलेलं की शेंगा चटणी कशी बनवता याची रेसिपी शेअर करा. यासाठी इथे मी एअर फ्रायरचा यूज करते शेंगा भाजण्यासाठी. 180 डिग्रीवर 8 मिनिटांसाठी आपल्याला या शेंगा छान व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत. 8 मिनिटं झाल्यानंतर बघू शकता शेंगा आपल्या ह्या कडक भाजल्या जातात. हे बघा व्यवस्थित त्याचे छिलके निघत आहेत. याला थंड करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या जारमध्ये इथे मी थोडेसे लाल तिखट, जिरे, लसूण, मीठ आणि गूळ पावडर टाकलेली आहे. त्याला बारीक वाटून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाणे ॲड करायचे आहेत आणि त्याला पल्स मोडवर आपल्याला छान फिरवून घ्यायचे आहे. थोड्याशा अशा बारीक शेंगा वाटून झाल्या की आपल्याला ही कमी तिखट असलेली शेंगा चटणी लहान मुलांसाठी वेगळी काढून घ्यायची आहे आणि त्याच शेंगादाण्यांमध्ये मी थोडेसे तिखट आणि मीठ एक्स्ट्रा ॲड केलेले आहे आणि मोठ्यांसाठी ही तिखट शेंगा चटणी देखील तयार करून घेतलेली आहे. ही शेंगा चटणी तुम्ही मुलांना डोसा, उत्तप्पा, चपातीसोबत खायला देऊ शकता. तसेच याची तिखट पोळी देखील बनवू शकता, ज्याची रील मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. तर ही आहे तिखट शेंगा चटणी जी मोठ्यांसाठी बनवली होती आणि ही आहे लहान मुलांची शेंगा चटणी. व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला फॉलो करा.